तुटू दे ना, राहिले उरलेच कोणते घे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू नेक्स्ट डे अँड गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ भांड्यासोबत मॉर्निंग करत आहे. तर आमचं ठरलं होतं की आज गावाला जायचं, पण अजून पण आम्ही कचरा फेकलेला नाही आहे. सो त्यामुळे आम्हाला काही फायनल आहे नाही. आणि जर इनकेस कचरावाला आला तर आम्ही गावाला जाणार. ओला कचरा असल्यामुळे ठेवू शकत नाही. ड्राय कचरा असता तर राहू दिला असता, पण ओला कचरा फेकाच लागेल. त्यामुळे आता कचरेवाल्याचा वेट करतो आम्ही. कचरेवाला येऊन जाईल. जर आला तर मग दुपारपर्यंत निघाल तर निघून जाऊ आम्ही गावाला. आज तुम्हाला तर माहितीच असेल, जे गावाकडले लोक ब्लॉग बघत असेल तर आज त्याला उद्या महाप्रसादाधिकार महाराजचा प्रोग्राम आहे खूप मोठा. विचार तर होता जायचा, पण गर्दी खूप जास्त असते तिथे. त्यामुळे अजूनपर्यंत कन्फर्म नाही आमचं. आणि आता मी माझे भांडे वगैरे करून घेते आणि मोबाईल गौरवने पकडलाय. गौरवला पण थोडं काम आहे, त्याचं कारण म्हणूनच तो आता मोबाईल पकडणार नाही. तर जातो, तुझं काम कर. तू बोलते गाईज पुढे. बाय बाय. तर गाईज आम्ही गावाला चाललो आहे म्हणून गौरव इकडे फ्रीज साफसूफ करत आहे. पूर्ण क्लीन करून ठेवत आहे फ्रीज, कारण आम्ही फ्रीजमध्ये काहीच ठेवत नाही. तर असं जे काही चांगले भाजी वगैरे आहे ते सगळं मी आता घेऊन जाईन प्लास्टिकमध्ये टाकून घरी, कारण इथे ठेवून पण काही फायदा नाही आहे. सगळं खराब होऊन जातं. त्यामुळे पुन्हा फ्रीज साफ करत आहे. आणि मागच्या वेळेस आम्हाला एकदा अद्दल घडली होती. फ्रीज खराब झाला होता, वाचला खराब होता वाचला आमचा फ्रीज एवढा मोठा. त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेत आणि पूर्ण फ्रीज खाली करून जातो आम्ही. तर बघू शकता, थांबा. तर बघत आहे गौरव किती प्रॉपर क्लीन करत आहे त्यातलं सगळं, कारण आम्ही फ्रीज मध्ये चांगलंच गेलो होतो. त्यामुळे आम्ही आता सगळं क्लीन करून ठेवतो, म्हणजे टेन्शन नाही राहत. कारण मग किती लेट झालं तरी फ्रीज खराब व्हायची भीती नाही राहत. सो म्हणून गौरव असं इकडे फ्रीज साफ करते. आणि मी जे काही चांगलं भाजीचं आहे ते घरी घेऊन जाणार आहे. त्यामुळे असं प्लास्टिकमध्ये भरून घेईल जे काही मला बऱ्यापैकी वाटतं ते. चला, तर मग झाली साफसफाई, झाली आहे ऑल डन. आणि इकडे मस्त कडक कडक पाणी तापवणार आंघोळीसाठी. मस्त आंघोळ पूजा वगैरे करून कचरा फेकून दुपारी जाऊ आम्ही आज. नाही तर आम्ही रोज म्हणजे जेव्हा केव्हा गावाला जातो तेव्हा सकाळी जातो आम्ही. तर आज ठरवलं की जरा आरामात जाऊ, है ना. काल पण येऊन गेला, पण काल आम्ही हॉस्पिटलला गेलो त्यामुळे कचरेवाला नाही भेटला आम्हाला. पण आज नक्कीच कचरा फेकूनच जाऊ आम्ही. तर ब्लॉग अपलोडिंगला लावला आहे आणि परत मला थोडं काम आहे, पटापट कामं करून घेते मी आणि मग बोलते गाईज. सो गाईज फायनली रॅप केली आहे बरोबर TV, कारण धूळ एवढी मोठी TV आहे, धूळ खूप जातो. पूर्ण साईडपर्यंत रॅप करावं लागली, बघू शकता. मागून पण ही आमची चादर आहे, कवर नाही आमच्या जवळ. आणि ब्लॉग पण अपलोड झाला आता आपला. आता गाईज गावाला तर ब्लॉग अपलोड झाला, चेक करा. आणि आता जरा एक रिॲलिटी आहे यूट्यूबची, की यूट्यूबवर फक्त सिम्पती नावाचा गेम खेळला जातो आहे. सिम्पती की गरिबी दाखवली तर लोक व्ह्यूज येतात, लाईक करतात, सपोर्ट करतात. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन असेल तर क्लिक करून टाका. ऑल नोटिफिकेशन क्लिक केल्यावर ना ऑलवर क्लिक करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. ठीक आहे. तर आता तयारी करतो थोडंसं आणि निघतो. कचऱ्यावाला काही आला नाही अजूनपर्यंत. सो लेट्स सी कधीपर्यंत येत, नाही तर मग आम्ही टाकून देऊ. तर काहीच गौरव गेला बाहेर. आणि बाहेर का गेला, कारण कचरा फेकायला गेला. त्याला म्हटलं तू जाऊन कचरा फेकून ये, कारण कचरेवाला यायचे चान्सेस फार कमी आहे. 4-5 दिवस झाले आहे कचरेवाला नाही आला. तर म्हटलं चला जाऊ द्या. पण इथे एक आहे बाजूला, तर तिथे डस्टबिन असतो, तर तिथे जाऊन टाकतो बोलला. तर चला, कचऱ्याचं तर झालं, टेन्शन कमी. आता मी पटकन 2-3 भांडे ते घासून घेते जेवणाची आणि मग निघतो आम्ही. तयारी करते, तयारी पण व्हायचीच आहे अजून. तर चला मग मी बोलते नंतर.
वी आर ऑल रेडी फॉर द गो. ही बॅग पॅक केली एक, ही एक केली आणि ही एक केली. ठीक आहे, तर आता ही लटकवतो. हे घे. नवीन मटकून आली तू. हे घे, पकड हे. चला मग गाईज, आता मी काय बॅक कॅमेरानी शूट करू का? हे वॉच लाव. नाही मी नाही लावत. ही नाही घेत मी, ऍपल वॉच घेईन घरची. माझी ऍपल वॉच घरी आहे. गेल्याबरोबर चार्जिंग करायला कारण डेड असेल बिचारी. अरे ते घे ना तुझं स्पीकर बिकर हेडफोन्स. ऑफिसच्या कामात येईल ना. वा बेटे, तू बॅग मध्ये एवढं काय घेतलं गौरव? हे खराब होऊन जाईल रे धुळीने. गादीच्या खाली टाक ना प्लीज. गादीला फोल्ड करता येईल का? सो गाईज, नेहमीप्रमाणे टीव्ही पॅक केली. गादीवरच्या बेडशीट्स काढून केल्या, तर गादीला फोल्ड मारून तिला झाकून ठेवतो. कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही 2-3 दिवसांनी आलो, 5 दिवसांनी आलो आणि महिन्याभराने आलो तरी धूळ होतो रूममध्ये आणि होतोच. सो तुम्हाला आता गावाकडले सगळे ब्लॉग बघायला मिळेल, तर तुम्ही तर एन्जॉय करणारच गावाकडले ब्लॉग. आता मी स्कार्फ काढत नाही कारण प्रॉपर बांधलेला आहे. परत काढा, परत बांधा. तर म्हणून चला मग झालं. गौरव पण रेडी होत आहे. गौरवचे केस जरा जास्त वाढले, दाढी केस. आता घरी गेल्याबरोबर पहिले कट करायला लावते. चला तर मग आता आम्ही निघतो गाईज, कारण गौरव पण रेडी झालेला आहे आणि मग उशीर होईल. आता ऑलमोस्ट 2:30 वाजलेले आहे. खाली तर हो, इथं बस. माझी हाईट, तुझी हाईट. तर हेल्मेट ना कुठे काढशील नको. टुक्कू, छोटा टुक्कू. जास्त टाईट होऊन राहिल्या. तुटू दे ना. राईट उरलेच कोणते. आता बघ, सांग आता. हो आता बरोबर आहे. ये जुल्फे. बरं, हे डोपटी मीच पकडायचं का? हा, गादी फोल्ड मार. हे तुझं लॅपटॉपच खूप ओझं आहे गौरव, माहितीये का? म्हणून हे बघा, नेहमीप्रमाणे डोपटी आणि गौरवचा लॅपटॉप पहिले न्यावं लागते, इम्पॉर्टंट आहे तर. आणि काही माझे कपडे वगैरे सामान. हे पा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तोड तू माझीवाली ते स्टिक तोडून टाक. किती हुशार आहे. इकडून तिकडे खराब होऊन जाते काय? साधंच टाक, खराब होऊन जातं. तसं धूळ बसतच नाही ना, साधं असले तर. आणि ते ओढून तुझ्या हाईट केलं तिकडलं बंद. एवढी लत खराब आहे. हे बाई तुटलाय सगळं. तिकडे भेरक्यासारखं पाहून राहिलो मी. हे बघा, हे तुटलंय सगळं, तरी तोच चष्मा वापरतो. तिकडे लॉक लावलं होतं का मी? तोडला ना पूर्ण. मला की चांगला नाही दिसत. नाही मला आवडायचे, पण तू नाही म्हणायचं ना. आता थोडं थांबलो होतो आणि पाणी वगैरे पिलो. ऊन खूप आहे म्हणून गौरवला डोळ्यावर ऊन पडत आहे, तर गॉगल दिला लावायला. आता निघतो. आपण आहे कुठे आता? बुट्टीपुरीच्या समोर आहे ना. तर आता आम्ही आहे बुट्टीपुरीच्या समोर पुलावर थांबलेलो आहे. झालं का व्यवस्थित? ऑल सेट. त्याला गॉगल तुटला तो रुतून राहिला. मग माझा लावते का? हे निघालं गौरव. 1 hour later. तर
आता आम्ही थांबलो आहे खडकीला आणि आता छान गरमागरम भजे आणि चहा पिणार, कारण खूप थकल्यासारखं वाटतं आणि भूक लागली ना. भूक लागली तर खरंच भूक लागली. मग एकच समोसा का बोलवला? भूक लागली तर भजे खा ना. अबे साले. A few moments later. आता गौरवला थंडी वाटून राहिली होती तर स्वेटर घातलं. त्याला पहिलेच म्हटलं की घालूनच चल, पण नाही ऐकला. तर आता आम्ही जवळपास पुलगावच्या आलेलो आहे असं म्हणू शकतो. आणि गाड्या सुरू आहे म्हणून मुली मस्त चालल्या. तर हे बघा थंडी लागली तर आता घातलाय स्वेटर. मग अशी घाल म्हटलं, नाही म्हटलं घालायच लागलं आता, कारण आता गाडीवर थंडी हवा वाटते म्हणून. आणि बस आता जवळपास आहे आम्ही पुलगावच्या, ऑलमोस्ट पोचत आहे. पण आम्ही पुलगावला नाही जाणार कारण आई घरी नाही आहे. आम्ही जाणार आहे निंभोऱ्याला, कारण आई आष्ट्याला गेलेला आहे. भिकाराम महाराजचा प्रोग्राम असल्यामुळे तिकडे गेलेला आहे माझ्या सासरी, म्हणून आम्ही निंभोऱ्याला जाणार आहे, पुलगावला नाही जाणार आहे. आणि हा रस्ता एवढा खराब आहे, डेंजर, म्हणून मी ब्लॉग नाही करणार, कारण खूप असा वरखाली आहे, त्यामुळे खूप खडखड आवाज येतो. तर चला मग मी घरी जाऊन बोलते गाईज. हे बघा रस्ता बघा, किती घाण रस्ता आहे, म्हणजे असं वाटतंय कसे रप्पू लावलेले आहे का, पूर्ण भयंकर घाण रस्ता. आणि समोर सनसेट बघा. A few moments later. करो पपई घेऊ का? किती घाण झालाय पाणी, टोटली घाण झालाय. तर गाईज तुम्हाला म्हटलं ना आष्ट्याला भिकाराम महाराजचा वाढदिवस आहे, तर बघा लोक कसे पायी चाललेले आहे, तुम्हाला दिसत असेल. पालख्या वगैरे चालल्या पायी. बघ कसे लोक जातात पायी. आज रात्री 12 वाजता आहे ना. हे बघ मंदिर आष्ट्याला भिकाराम महाराज वाटला. व्हिडिओच नाही घेता आला. खरं सांगते ना गाईज, जेव्हा गावाकडे राहत होते तेव्हा निसर्गाची मजाच नाही घेतली, आणि आता बघा असं वाटते ना जसं की स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. उशीर झाला मला, 6 वाजले, 6 साडेसहा वाजले असेल. तर कारण आपली बाईक सपोर्ट नाही करत. A few moments later. हे बघा घोड्याचं जेवण खाऊन राहिलाय. घोडे का घास खा रहा है. मी आता अर्धा तास झाल्यावर पोहोचलो आणि चहा वगैरे घेतला, आणि बाबांनी चना आणलेला होता शेतात, तो खात आहे. थोडा क्लिअरन्सचा इश्यू आहे, आता कॅमेऱ्याचा म्हणजे फ्लॅश ऑन करून शूट करत आहे. तर आता जेवण झालं, छान अंड्याची भाजी होती आज, आणि जेवण केलं. गौऱ्याचं पण जेवण झालं आहे. इकडे गाडीवर बसून
आणि मेन म्हणजे रोड खूप खराब होता, त्याच्यामुळे ते घसरणांमुळे खूप त्रास होऊन राहिला आहे आणि थकलं माणूस आज ट्रॅव्हल करून. तर चला मग मी आता आजचा ब्लॉग इथपर्यंत थोडा आराम करते. थोडा ब्लॉग एडिटिंग व्हायचे आहे, 2 ब्लॉग पडलेले आहे जे एडिट करायचे आहे आणि उद्या अपलोड करणार. बोलू आपण. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलू. आता हा ब्लॉग इथेच एंड करू आपण. तर चला मग मी पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटते तुम्हाला. सो तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, गुड नाईट गाईज.